विकेटने मॅच देऊन टाकली पीरबाबा पापडे टीमला. मोठं लक्ष नव्हतं, फक्त 34 धावा करायच्या होत्या. परंतु विश्वनाथ जाधवची पहिल्या ओव्हरमध्ये वेळ आल्यानंतर विकेट मात्र पीरबाबा पापडीने मात्र त्या मॅचवर पकड निर्माण केली आणि सुपर 3 मध्ये दाखल झाली. हर्षद आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे विकास. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला सतीश जाबर नावाचा गोलंदाज सज्ज झाला आहे, जो लेफ्ट आर्मने गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. आणि शैली आपण पाहिली तर नक्कीच चांगली आहे, परंतु शैलीनुसार गोलंदाजी सुद्धा चांगली करण्याची क्षमता ठेवणार हा गोलंदाज. पहिला चेंडू ऑन द विकेट. पहिला चेंडू आपण पाहिला, आडवा बॅटनं आपण पाहिला, हर्षदने खेळलाय, हवेत आहे, परंतु गॅपमध्ये चेंडू पडला. पाहतोय आपण फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, तत्पूर्वी आपण पाहिलं तर मग 2 धावा या 2 खेळाडूंनी जोडल्या गेल्यात. सुरुवात पाहिली आपण तर खूप महत्त्वाची आणि ती सुरुवात मात्र इथून ही केली जाते. विश्लेषण करायचं झालं तर 2 धावा, 2 धाव्याने हर्षदची सुरुवात झाली आहे. सह्याद्री स्पोर्ट्स टीमची सुरुवात झाली आहे. मागचे पर्व आपण बघितलं होतं, मागचा आठवडा जवळजवळ 2 आठवड्यापूर्वी त्यांचा सुद्धा एक सह्याद्री ट्रॉफीचा आपण पाहिला तर एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं बापाण्याच्या मैदानावर, आणि तोच संघ आपण खेळताना पाहायला मिळतोय. मनगटी फटका पाहतो या वेळेला फिल्डर अनिकेत होते, थोडे लांब राहिले तिथे आपण पाहतोय. या वेळेला फील्ड मध्ये नक्कीच एफर्ट्स ग्रेट्स होता, मिळालं नाही आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पार चौकार. धन्यवाद. आपण पाहतोय या वेळेला चौकार मात्र प्राप्त केला आहे. हर्षदनं आपला फॉर्म दर्शवला गेला आहे की आपल्या या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये माझ्या माध्यमातून चांगलं परफॉर्मन्स करणार, मी माझं योगदान आहे वैयक्तिक जे चांगलं देण्याचा मी प्रयत्न जरूर करणार आहे. इथे आपण पाहतोय खेळला जातो, बॅटना फिल्डर आहेत, परंतु फिल्डर असताना काही फायदा होणार नाहीये कारण की गॅप मोठा होता. चेंडू वेगाने निघून गेला. आणखीन एक आपण पाहतोय साई कृपा चषकातील दमदार चौकार हर्षदच्या बॅटनं. सगळ्यांचं स्वागत. हर्षद हेच मानते यू ही निकल आया हो घर से, जुनून उतरा नहीं है सर से, खुद के ऊपर है भरोसा, आज कर जाऊंगा इस मुकाबले कुछ अलग ही अपने हाथों से. डेफिनेटली आपल्या अंदाजाने मात्र खूप चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फाईन लेग या वेळेला खाली क्षेत्र आहे, लॉंग स्टॉपला मात्र चेंडू वेगाने सरळ आपण पाहिला तर तिसरा चौकार, चौकाराची हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळते. आणखीन एक या स्पर्धेमध्ये हर्षदच्या बॅट मधून क्या बात आहे, मात्र आता नाप तोलून फलंदाजी करण्यामध्ये आपण पाहिला तर यशस्वी होत आहे हर्षद लाखात. हो या वेळेला मात्र आपण बघितलं जागा बनवण्याचा प्रयत्न होता, मिस केला जातोय चेंडू आणि त्रिफला उद्ध्वस्त होत आहे. हर्षद बाद होताना पाहायला मिळते, चांगल्या टच मध्ये होता परंतु थोडस दुर्दैव आणि मग विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. टीमची टोटल आपण पाहिली फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा चेंडू फेकून झाले आहेत या ओव्हरमध्ये 5, ज्यामध्ये एक दुहेरी, 3 चौकार, 1 विकेट डाऊन. आणि मग तिथून असं चित्र दिसून येते की विकेट डाऊन झाल्यानंतर मग एक चांगला फलंदाज बाद केल्यानंतर आपण पाहिलं की नवीन खेळाडूला यावं लागते विनोद रायात. असं म्हटलं जाते ना की पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो काहिर ही होते हैं जो रोते हैं तकदीर पर, जो इंसान हे होता है जो खुद की तकदीर बना सकता है. आणि यावेळेला मात्र आपल्या टीमची तकदीर बनवायची आहे तर नक्कीच नवीन खेळाडूला चांगला क्रिकेट मात्र इथून खेळायचं आहे. फलकाचं विश्लेषण करायचं झालं तर ज्यामध्ये दुहेरीनंतर आपण पाहिलं की एक झेल निर्माण झाला होता, तो झेल पर्यंत अनिकेत पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर मग चित्र काय पाहिलं आपण की मिड विकेटला एक चौकार, फाईन लेगला एक चौकार हर्षदच्या बॅट मधून आपण बघितला. आणि तिथून विश्लेषण करायचं झालं मग विकेट सुद्धा मग कमबॅक डिलिव्हरी आपल्याला येताना पाहायला मिळाली. आणि थोडं आपण पाहिलं जी
एक सुंदर देखणी सुरुवात होती. त्या देखणी सुरुवातीला मात्र आपण पहिलं खंडित करण्याचं कार्य सतीशनं आपल्या गोलंदाजीमध्ये केलं. एक चेंडू शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये पण पाहिलं तर किती धावा येतील. म्हणजे जो विनोद राया नावाचा जो आलेला बॅटर आहे ना, आपल्या टीमसाठी कशा प्रकारची सुरुवात करेल. कारण की 3 ओव्हरचा मॅच आहे. या मैदानावर आपण बघितलं तर 3 ओव्हरमध्ये 50+ धावा ऑलरेडी चेस होताना आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजेच मग एक चांगला संघ पण पाहिला तर मग विकास वाडा यांचा फॉर्म आपण मागच्या स्पर्धेमध्ये पाहिला होता. जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती आणि ते नॉन स्ट्राईक एनकडे आहेत. परंतु या मॅचमध्ये त्यांच्याकडून भरोशाची कामगिरी होईल. हेमंत लाखासारखे खेळाडू जे अजून डगआउटमध्ये आहेत, परंतु विनोद हा रोल मात्र कसा पूर्ण करतील पाहूया आपण. शॉर्ट पिच होता आपण पाहिला. लॉंग लेगच्या दिशेने उडवलाय चेंडू खाली क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना विनोदनं ठोकला हा चौकार आणि या चौकाराने टीमची टोटल पोहोचली गेली तब्बल 18 या आकड्यावर. 1-18 अशी पहिल्या षटकामध्ये सुरुवात होत असताना पाहायला मिळते सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाची. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी 2025 दोन्ही संघांना मॅच मात्र हवा आहे. परंतु जसं म्हटलं जाताना की नक्कीच आपल्याला जे हवं आहे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत ही राहिलीच नसती. परंतु या वेळेला आपण पाहतोय ना की मग पहिला षटक समाप्त झालाय. विकेट एक डाऊन झाली हरकत नाहीये, परंतु 18 धावा 18 रन्स येताना पाहायला मिळाले. अनेक मस्कर आता बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. आणि वाटते रितेश आहेत, रितेश दांडेकर आहेत तिथे आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकसाठी. रितेश असतील, रितेश दांडेकर ज्यांच्याकडे विश्लेषण करायचं झालं तर मग बॉलिंगसाठी विश्लेषण करायचं झालं तर गेम चेंजर स्पेल नेहमीच फेकताना आपण पाहिलंय. 6 मध्ये 3 धावा डिफेंड करणारा खेळाडू ठरला होता या सीझनमध्ये तो. शॉर्ट पिचच्या वेळेला पुलचा फटका पाहतोय. इन दी एअर पाहतोय आपण चेंडू आउट ऑफ द पार्क. विकास वायडाच्या बॅटमधून सुंदर देखना शॉट षटकार. आणि या षटकार ठोकत असताना विकास मानते भले ही सूरज सा तेज नहीं है मुझमें दीपक सा जलता देखोगे अपनी हद से रोशन करने की तुम मुझे कब तक रोकोगे. डेफिनेटली आपण पाहतोय की माझ्या संघाचा विकास करण्यापासून तुम्ही मला कशा पद्धतीने रोखतायत तर मी सुद्धा पाहतोय. चेंडूची गरज आहे. चेंडू पूर्वा मला वाटते आलेला आहे आणि विकासच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर स्वागत आपण पाहिलं तरी केलंय नक्कीच मोठ्या फटकाने. बॉल दे जुना. पहिल्या बॉलवर षटकार. टीमची टोटल आपण पाहिले तब्बल 24च्या घरामध्ये पोहोचली आहे. आणि सह्याद्री टीम पाहिली आपण तर मग सह्याद्रीचा उल्लेख केला जाते तर मग उंच उंच पर्वत रांगा आणि या पर्वत रांगांपैकी एक पर्वत म्हणजे सह्याद्री पर्वत सांगितलं तर मग सर्वात मोठा पर्वत. आणि त्याचप्रमाणे मी तर म्हणे की सह्याद्री हा धावांचा पर्वत उभा करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. हाय अँड हँडसम दॅट्स अ ह्यूज बिग मॅक्सिमम बिग हिट षटकार 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिला सल्लगचा आपण पाहिला तर दुसरा षटकार. जैसा म्हटलं जाता है कभी भी तोता मत बनो हमेशा बाज बनो क्योंकि तोता बहुत बोलता है पर ऊंचा उड़ नहीं सकता पर लेकिन बाज जब उड़ता है तो आसमान को भी चीर देता है. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर आसमानी चीर घेताना म्हणजे आसमानी झेप घेत असताना विकास आपल्या संघासाठी पाहायला मिळते. तिसरा षटकार येईल का? हो, यावेळेला रितेशांचा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेरून आपण पाहिला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने टीमची टोटलमध्ये भर पडली जाते. टीमची टोटल आपण पाहिले तर पाहता पोहोचली गेली आहे 31 या आकड्यावर चेंडू फेकून झाले. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले 3. रितेश दांडेकर यांना मात्र 3 चेंडूमध्ये 13 धावा पडल्यात. तर विनोद याने एक चौकार मात्र पहिल्या बॉलवर फेस केला होता. आता ते स्ट्राईक एंडकडे आहेत. पाहूया. हा शॉट हवेत आहे. मिस टायमिंग झाला. विकेट मिळू शकतोय.
फिल्डर आले होते दुरून, परंतु कॅच पकडण्याची संधी होती, संधी गमावली आहे आणि गमावल्यात मित्र म्हणून 2 धावा. कारण की जर कॅच पकडली असती तर विकेट मिळाली असते, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना मात्र थारा नाही आहे. आपण पाहू शकतो इथे तर मग कॅच ड्रॉप झाला. हा बॉल पाहतोय आपण ऑफस्टमच्या जवळ ठेवला गेला होता विनोदसाठी. टायमिंग त्या वेळेला आपण पाहिलं तर व्यवस्थित साधता आलं नाही आहे. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर जसं म्हणतात की लोग आसमां को देखते हैं तारों के शहर में जाने के लिए, लेकिन हम क्रिकेट खेलते इस ट्रॉफी को पाने के लिए. ही ट्रॉफी आज कोणाला मिळणार आहे पाहायला मिळेल आपल्याला येणाऱ्या सत्रामध्ये. संध्याकाळचं सत्र खूप महत्वाचं राहणार आहे या स्पर्धेचा फायनल डे मध्ये. हा बॉल पाहिला पण आक्रमक फटका आहे, बाउंड्री लाईनच्या पार शॉर्ट पिच होता. विकास वायडा मात्र शॉर्ट पिच चेंडू सोडणार नाही आहेत मैदानावर आणि षटकार क्रमांक 3 या ओव्हर मध्ये येताना पाहायला मिळते. षटकाची समाप्ती. टीमचे टोटल पाहतोय आपण पाहता झाली आहे 40 धावा. वाढीचे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. तेरी गिरने में तेरी हार नहीं, तो इंसान है अवतार नहीं. गिर उठ चल फिर दौड़ भाग, क्योंकि जीवन एक संक्षिप्त है, इसका कोई सार नाही. या वेळेला आपण पाहिले 40 धावा फलकावर आपण लागल्या गेल्या. तर 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल मध्ये आपण विश्लेषण करायचं तर मग ॲव्हरेज आपण पाहिलं प्रति ओव्हर मध्ये आहे तो म्हणजेच 20. प्रति ओव्हर मध्ये 20च्या सहाऱ्याने मात्र त्या धावा बनवलेल्या आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता बॉलिंग ट्रॅकवर कोणते गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये वापरले जातील यंग मराठा टीम्सच्या माध्यमातून. यस डेफिनेटली आता अनिकेत येत आहेत. अनिकेत मस्कर आपण पाहतोय जे एक रेग्युलर गोलंदाज म्हणून आपण त्यांना पाहत असतो. उलटास विनोद साठी मात्र चेंडूने उंची जास्त घेतलंय, लांबी कमी, परंतु या वेळेला डिस्टन्स मिळालं. भरपूर असं वाटलं होतं की कदाचित डेफिनेटली नाप तोलून खेळलेला फटका होता आणि तोही षटकार आलाय. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की षटकाराने टीमची टोटल 46च्या घरामध्ये झाली 46 रन्स आणि मोठा धाव फलक पाहायला जरूर मिळेल. कमबॅक डिलिव्हरीज पाहायला मिळते. अगदी ब्लॉक मध्ये हाताळला होता चेंडू, डायरेक्ट हिट केलाय. या वेळेला आपण पाहू शकतोय विकास वायडा स्ट्राईक एंडच्या दिशेने पळत होते, परंतु अचूकने निशाणा साधला आणि रन आउटची विकेट मात्र मोठी मिळून दिली आहे. फलंदाज बॅक टू द डग आउट. आपण पाहतोय नक्कीच पाहुण्यांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय प्रतिष्ठित वाक्य आपण पाहिलं अरविंदजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांच्या समवेत आणखी मान्यवर इथे दाखल झालेले आहेत. सन्माननीय आपण पाहतोय अनंतजी विठ्ठलजी पाटील साहेब सुद्धा इथे दाखल झाले. तर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी 2025 आपण पाहतोय सकाळचं सत्र आणि अनंतजी पाटील साहेब अरविंदजी पाटील साहेब इथे दाखल झाले. प्रतिष्ठित वाक्य या विभागातील वेलकम, मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी विरुद्ध सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे. बॅटिंग करणारी टीम बापाणेची पाहायला मिळते, परंतु ज्याप्रमाणे इथे यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी टीमची गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं ना तर मग ती गोलंदाजी थोडीशी मित्र म्हणेन कमी, म्हणजे जी धारदार गोलंदाजी असते ना तशी पाहायला मिळालेली नाही आहे. कारण की जवळजवळ 3रं षटक आहे. हेमंत यांचा पहिल्याच चेंडूवर झेल उडाला होता. अनिकेतला तो पकडता आला नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली ना फलकावर 48 धावा झालेले आहेत आणि 3 चेंडू मात्र आपण पाहिले शिल्लक आहेत या इनिंगचे. किती धावांचा टार्गेट सेट केला जाणार आपण या टीम कडून पाहतोय आपण.
हा फुलटॉस होता चेंडू व्यवस्थित टायमिंग करता आला नाहीये आणि एक धाव मात्र जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर 49 चेंडू टाकून झालेले आहेत. चार शेवटचे दोन चेंडू असतील किती धावा मात्र आपण पाहू शकतो इथे शेवटच्या दोन बॉलवर येतील. बापाने टीमकडून विनोद सुद्धा चांगल्या टचमध्ये त्यांच्या बॅटमधून चौकार षटकार आपण पाहिलेत आणि या निर्णायक चेंडूवर आपण पाहिलं तर किती धावा जोडतायत. मिस टायमिंग शॉट हवेत आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड झालाय तिथे. सतीश जाबर आपण पाहिले चेंडूपर्यंत पोहोचत होते. यंग मराठा चिंचोटी टीम आपण पाहिली तर एक ग्रेट टीम आहे. या सीझनमध्ये आपण पाहिलं त्यांचा परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिला आहे कारण की या सीझनमध्ये त्यांच्याकडून बॅटिंग तितकी चांगली झालेली आहे. रुपेश दांडेकर स्वागत असेल आपलं. हा फटका पाहिला बॅटची कडा आहे मात्र आपण पाहतोय की झेल निर्माण झाला होता परंतु भरपूर भरपूर काही आउटफील्ड मध्ये आपण बघितलं तर मिसफील्ड होताना पाहायला मिळतात. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर मग पोहोचली गेली आहे 53च्या घरामध्ये आणि 54 धावांचं लक्ष 3 षटकामध्ये. जसं म्हटलं जाते नाही की जो चीज आपको चॅलेंज करते वही आपको चेंज कर देती है, लेकिन हा मात्र चॅलेंजिंग टोटल आहे. हा टोटलचा विचार करायचा झाला तर मग 3 षटकामध्ये कंप्लीट करायचा आहे. परंतु कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल याचं प्रत्यक्षात उदाहरण आपल्याला जर पाहायला मिळेल आणि नक्कीच ज्या वेळेला आपण बघितलं तर या चेस केल्या जातील धावा तेव्हा मात्र एक होईल बदलाव कारण की मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र मान फ्रॉम पायगाव विजय भोय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. धन्यवाद अडीज. आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय अरविंदजी पाटील त्याचनंतर अनंतजी पाटील साहेबांचं निश्चितच काही वेळापूर्वी त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत असणार आहे साई कृपा चषक 2025 मध्ये आणि आपल्या या ठिकाणी मुख्य सन्मान देखील केला जाईल. तर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल.
तर या ठिकाणी शुभ सन्मान हा केला जातोय. अरविंदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो वैभव सोहळे दादांच्या शुभ हस्ते. मायेची ही उब देणारी शॉल आपण या ठिकाणी पाहतोय. त्याच्यानंतर या स्पर्धेचे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असं हे सन्मानाचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचनंतर अनंतजी पाटील साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी पुढे यायचं आहे. धीरज निलके दादांच्या शुभ हस्ते आपला देखील शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्मानाचं स्वरूप आपण पाहिलं तर एक मायेची उब देणारी शॉल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन अनंत पाटील साहेबांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. थँक्यू. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. मॅचला झाली आहे सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. चोपन्न धावांचा लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचा होता यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमला, परंतु पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं ना तर विकेट प्राप्त केले. गोलंदाज आपण पाहिला तर हेमंत लाखात एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच्यानंतर विनोद रायात, हर्षद, विकास म्हसे, मनोज किरकिरे असे अनेक खेळाडू सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर केतन किरकिरे देखील आहे. एक चांगली स्पर्धा त्यांनी देखील आयोजित केली होती सह्याद्री चषक. एक यशस्वी स्पर्धा म्हणून सातत्याने आपण त्या ठिकाणी पाहिलं. एक सायकल देखील होती आणि या ठिकाणी व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. व्हाईट आहे की मग नाही हे देखील या ठिकाणी चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. येस, हा बॉल व्हाईट असणार आहे. रेषेच्या वरून हा चेंडू या ठिकाणी लँड झाला होता. एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर प्ले अँड मिस डॉट बॉल होतोय. न्यू बॅटर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये तर अक्षय दांडेकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू जातोय लॉंग ऑफ ऑन लाईनच्या बाहेर, सरळ 4 धावांनी करता येतो हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली ती म्हणजेच 5 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटची लिडिंग एज, चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाहीये. डॉट बॉल येणार आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे 5 या आकड्यावरती. एक चौकार जरूर अक्षयच्या बॅट मधनं आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला, त्याच्यानंतर हौसले बुलंद झाले गोलंदाज हेमंतचे देखील, परंतु यावेळेस हेमंतच्या विरोधामध्ये ठोकला या ठिकाणी अक्षय दांडेकर या खेळाडूंना हा षटकार, आणि षटकारानं धावसंख्येचा बदलला आहे 11. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती.
अजून एक बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग जी सरासरीनं वाटचाल या ठिकाणी करायची आहे ती सरासरी निश्चितच मेंटेन केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. बघूया काय घडते काय बिघडते. पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल असणार आहे. यावेळेस के ए डी एके कडक शॉट षटकार. धन्यवाद. डीजे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा. 54 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्व काही पाहायला जरूर मिळालं. विकेट देखील डाऊन होताना आपण पाहिली परंतु त्याच्यानंतर चांगल्या धावा देखील येताना पाहिल्या. नंबर 3 ला अक्षय आला मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ त्यांनी जरूर घेतला परंतु त्याच्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग केली. चौकार बॅक टू बॅक 2 षटकार आणि आपल्या संघाला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये जरूर नेऊन पोहोचवलं 17 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 37 धावा. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक टाकण्याकरता राऊंड द विकेटनं विनोद रायत सज्ज झालाय. ऑन स्ट्राईक मध्ये सतीश. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून या ठिकाणी खेळला गेलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतो हा चौकार आणि यस बिमरचा देखील इशारा आलाय स्क्वेअर लेगचे पंचांकडनं. पहिला चेंडू बिमर या ठिकाणी हाताळला गेला आणि त्याच्यावरती आपण या ठिकाणी पाहिला तर ह्या 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 5 ने पुढे सकते ती म्हणजेच 22 आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 12 आणि 12 मध्ये जवळजवळ 32 धावांच्या आवश्यकता असणार आहे. येणारा चेंडू देखील असणार आहे फ्री हिट. सतीश ऑन स्ट्राईक वरती आणि फ्री हिटच्या बॉल वरती हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी लॉंग ऑफला. त्याला बीट करून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. 6 धावांनी करता आला हा षटकार. धन्यवाद डीजे. षटकार या ठिकाणी पेश केलाय. यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल. आणखी एक मोठा फटका बॅक टू बॅक. दुसरा धमाका सतीश जाबरच्या बॅट मधून येतोय षटकार. धन्यवाद डीजे. जवळजवळ 2 चेंडू मध्ये 17 धावा खर्च केल्यात. यावेळेस आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे हेमंत लाखा. त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता आणखी एक येतो षटकार. धन्यवाद डीजे. षटकाराच्या सायना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 40. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्करचा मारा या ठिकाणी केला होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय आणि या ठिकाणी वापसी करावा लागेल कारण अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. निश्चितच कुठल्याही क्षणी कोणत्याही टीमच्या बाजूने मात्र फिरू शकतो परंतु त्याच्यासाठी मेहनत ही करावी लागेल. यावेळेस मात्र झेल सुटला गेलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि चेंडू मात्र
सीमा रेषेच्या दिशेने रवाना झालाय. 4 धावांकरिता मौका भी दिया और इस बार ये बहुत बड़ा चौका भी दिया. 4 रन. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 44 44 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 6 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. धन्यवाद चोडकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. एक ड्रेसिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता. एक यंगस्टर येतोय गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर मिलिंद. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर कॉड व्हेंचच्या सुरूमध्ये विकेट त्यानं मिळवलंय मिलिंद मोरेनं. सह्याद्री चषकामध्ये देखील काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती मिलिंद मोर या गोलंदाजानं. एवढा प्यार करस काय मी नाही ठगवा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केले. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 5 आणि 5 चेंडू मध्ये धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी 10. मिलिंद याच्या षटकातील हा पुढचा बॉल. एवढ्याच आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेनं विनोद रायत करणं. आता मात्र सामना थोडासा क्लोज या ठिकाणी जरूर होताना आपण पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 9. 4 चेंडू 9 धावा. मित्र म्हणे पुन्हा एकदा या ठिकाणी वापसी केले सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमनं. यावेळेस निश्चितच अँगल मात्र चेंज केले कारण डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती आलाय. उभरता सितारा आहे निश्चितच एक लेजंड प्लेयर आपण पाहतो विकास वायडा यांच्या माध्यमातून चांगला प्रशिक्षण देखील त्याला दिलं जात आहे आणि त्याचे हुसले बुलंद केले जात आहेत. गुरु शिवाय ज्ञान नाहीये. चार चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. सरपंच उपसरपंच चषकामध्ये देखील असाच मॅच झाला होता तो म्हणजेच यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमचा. यावेळेस सतीश आहे ऑन स्ट्राइक वरती आणि सतीशच्या बॅट मधून चांगल्या धावा येताना आपण जरूर पाहिल्यात. एक पॉझिटिव्ह बाजू आहे त्यांच्या टीमसाठी. यावेळेस फटका फसलाय उंची जास्त दिशा कमी चेंडूच्या खाली आपण पाहिला तर हेमंत लाखात होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सतीश जाबर नावाचा खेळाडू मात्र यावेळेस बाद होतोय. मॅच फसली आहे असं मला काही हरकत नाहीये. कधी मला मन तुझं झालं तर लगेच येऊन ऑनलाईन कर ग व्हिडिओ कॉल. करणार नाही कधी नंबर मी चेंज तू कॉल कर कधीही बोल तू
रूप श्याम नवराच तर घराच असं मग एक काम कर ना दिला घरी सुखी तू घरान नवराच नसला तर कॉल करत जा दिला घरी सुखी तू घरान मिस्टर नसला तर कॉल करत जा धन्यवाद डीजे. काय जबरदस्त मॅच आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 40 आल्या होत्या. 40 नाही तर 44 धावा आल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला तर उघ्या 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज असताना आता मात्र 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केले आणि 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद केलेत. वापसी केले मी तर म्हणेन या ठिकाणी गोलंदाज मिलिंद. छोटा पॅकेट बडा धमाका. जिद्द आहे, चिकाटे आहे, आपलं गुणकौशल्य मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. यावेळेस सुंदर फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे हेमंत. मिळेल फक्त एक सिंगल. दोन्ही चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता. डू और डाय करो नाही तो घर का रस्ता पकडो अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राइक वाली साईनाथ. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पकडला जातो झेल. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी टाकली जाते मिलिंदच्या माध्यमातून आणि जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिला तर आता मात्र 1 चेंडू शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. साईनाथ जाबर याच्यावरती अशा पल्लवित होत्या मात्र निश्चित फटका थोडासा मिस टाइम झाला. लॉंग ऑन ची एरिया क्लिअर करू शकला नाहीये फलंदाज आणि झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाला. कदाचित हा चेंडू जर गॅप मध्ये असता तर निश्चितच 6 धावांची मोहर लागली असती आणि 6 धावांची गरज देखील होती. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त या ठिकाणी वापसी केले. मिलिंद मोरेनं जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील येतोय डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळले. अवघ्या 10 धावांची आवश्यकता असताना मात्र त्या 10 धावा करू दिल्या नाहीये गोलंदाज मिलिंद आणि मी तर म्हणेन मॅन ऑफ द मॅच चा खरा हकदार असेल तो म्हणजेच मिलिंद मोरे. धावा जरूर चांगल्या बनवल्या होत्या. विकास त्याच्यानंतर आपण पाहिलं विनोद, हर्षद, परंतु मॅच अगदी पूर्णपणे हातातून निसटला होता. 6 बॉल